परिस्थितीने मला असं बनवलं असं मी म्हणेन. कारण आय थिंक आफ्टर शेवंता ना मी बऱ्याचशा लोकांच्या नजरेत वाचलं. मला कळत होतं एक वेगळ्या पद्धतीने बोलणं व्हायचं, एक अप्रोच वेगळा असायचा आणि लोकांना मी तशीच आहे, जे कॅरेक्टर मी जगतीये तशीच आहे असं वाटू लागलं का मग तुम्ही डिफेंड करायला लागता अननोईंगली. आय थिंक मग मी तशी डिफेन्सिव्ह होत गेले, मी ॲरोगेंट होत गेले, मी स्पष्टपणे बोलू लागले, मी परखडपणे मतं मांडू लागले आणि आय थिंक दॅट वॉजंट रॉंग. ती वेळेची गरज होती आणि त्याच्यानंतर मी तशीच होत राहिले आणि आय थिंक दॅट्स गुड इनफ. आय थिंक प्रत्येक मुलीने असं व्हावं, घुसमटून जगण्यापेक्षा मनमोकळेपणाने जगा, मजा येईल. मला एक प्रश्न इथे विचारायचा आहे की अपूर्वा शेवंता केल्यानंतर तू झीवर पुन्हा दिसली नाहीस आणि त्यावेळेला बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्न आहे की अपूर्वाचं झीशी भांडण आहे का? तसं नाहीये, कारण ते तू क्लिअर करावं. तुझं त्या चॅनल बरोबर वाद आहे की कसं काय? कारण पुन्हा तू झीवर आम्हाला दिसली नाहीस किंवा आता झीचे सिनेमे येतात तेव्हाही अपूर्वाचा विचार होत नाहीये. नाही, माझा वाद झी या चॅनलशी नाहीच आहे, माझा त्या मेकर्सशी प्रॉब्लेम होता आणि मी त्या मेकर्सची नावं स्पष्टपणे लिहिली होती. मी माझ्या प्रोडक्शन हाऊसचं नाव सुद्धा लिहिलं होतं आणि मी त्यांची आयडेंटिटी क्लिअरली लिहिली होती की मला या व्यक्तींची प्रॉब्लेम आहे, जो इनजस्टिस माझ्या बाबतीत झाला, माझे पेमेंट्स क्लिअर्ड नव्हते, मला दिलेली कमिटमेंट क्लिअर नव्हती, मला घरी बसवण्यात आलं होतं आणि थोड्याच दिवसांसाठी काम करून घेण्यात येत होतं. सो या सगळ्या गोष्टींवरती मी भाष्य ऑलरेडी, जेव्हा की टीआरपी होता, जेव्हा की टीआरपी शेवंताला होता आणि हे सगळं करत असताना मी सगळ्या गोष्टी मांडल्या होत्या क्लिअरली. आजही इफ दे अप्रोच मी विथ अ गुड स्क्रिप्ट, दे अप्रोच नाही दे डिडंट, पण जर त्यांनी केलं अप्रोच तर मला त्यांच्यावर काम करायला नक्कीच आवडेल. कारण मला माहिती आहे की ज्या व्यक्तीशी मला प्रॉब्लेम होता ती व्यक्ती आता त्या चॅनलमध्ये काम नाही करत आहे. सो या मला कुठे आहे ते पण आता माहिती नाही आम्हाला. सो हा म्हणजे कर्म. येस, कर्मा इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. कर्म. सो तेच मी म्हटलं, कारण शेवंता जेव्हा तू केलंस आणि इतकं छान ते एवढं, म्हणजे मला वाटतं टीआरपी हा शेवंतालाच होता. शेवंतासाठीच लोक 10-10:30 मालिका लागायची, 10:30 चॅनल नंतर 11ला आणि नंतर तू अचानक गायब झालीस. नंतर ते वाटायचंच नाही काही, म्हणजे तो एपिसोड बघावासा वाटायचं नाही. पण असं जेव्हा होतं एखाद्या मालिकेमध्ये, आपण इतकं जीव ओतून काम करतो, आपण आपल्या सगळ्या लिमिट्स म्हणजे आपल्या शरीरावरही आपण परिणाम करून घेतो. वजन वाढवणं ही काही त्यासाठी खाऊची गोष्ट नाहीये. कमी करणार तुम्हाला हलकं वाटत छान, पण वाढवणं म्हणजे त्याचे इतरही त्रास असतात बरेच तुमचे इंटरनल. सो एवढं सगळं करून, मी फक्त शेवंताचं बोलत नाही, मी एक ऍक्ट्रेस म्हणून तुला, एवढं सगळं आपण त्या ह्याच्यावर करूनही आपल्याला जेव्हा समोरून अशा पद्धतीने वागणूक मिळते, इंडस्ट्रीत असं बऱ्याच कलाकारांच्या बाबतीत होत असेल, बऱ्याचदा ते समोर येत नसेल, घाबरून लोक गप्प बसत असतील, काम मिळणार नाही ही एक मनात भीती असते. तुझ्या बाबतीत तसं झालं नाही, कारण तुझा एक अर्थात तुझा आत्मविश्वास मला भारी आवडतो, कारण त्या पद्धतीने तू केलंस. सो हे जेव्हा घडतं ना, त्याचा त्रास किती होतो कलाकार म्हणून सगळं हे? नाही, ऑफकोर्स जीव तर तुटतो. जेव्हा तो पहिला एपिसोड माझ्याशिवाय टेलिकास्ट झाला होता आणि माझी साडी, माझे दागिने, आय वॉज व्हेरी पॉझेसिव्ह विथ दॅट आणि ते दुसऱ्या अभिनेत्रीने परिधान केलं होतं तेव्हा मला खरंच खूप दुःख झालं होतं, भयंकर दुःख झालं होतं. आणि कुठेतरी ही सुद्धा अपेक्षा होती की एक प्रोफेशनल म्हणून जी कुठली अभिनेत्री तो रोल करणार आहे तिच्याकडून एक कॉल अपेक्षित होता की नेमकं झालं आहे काय, प्रॉब्लेम काय, ही जाणून घेतलं का. तर तेही नाही. ही असं त्यांच्या बाबतीतही होऊ शकतं कधीतरी. हा राहिला त्या अभिनेत्रीबरोबरचा मुद्दा, जो मी इग्नोर केला की ठीक आहे, प्रत्येकामध्ये एवढी अंडरस्टँडिंग नसते किंवा प्रत्येकजण इतकं प्रोफेशनल नसतं, हे नंतर मला कळलं. पण जेव्हा मला माझ्या प्रोड्युसरकडनं आणि चॅनलच्या त्या एवढ्या मोठ्या व्यक्तीकडनं सांगण्यात आलं होतं की तू शेवंता करतेयस, ह्याच्यात काही ग्रेट नाही, दुसरी कुठलीही मुलगी शेवंता करूच शकते, त्यावेळेला एक अभिनेत्री म्हणून मी दुखावले होते आणि मला भयंकर त्रास झाला होता त्या गोष्टीचा की अशा पद्धतीने इतकं जीव ओतून माझ्या केलेल्या कामाची दखल नाही घेतली जाते आणि ते असं कम्पॅरेटिव्हली म्हटलं जातं की कोणीही करेल, मग कोणीही करून ते करून दाखवावं, एवढंच माझा हट्ट होता की मग मी आय एम बॅकिंग आउट. पण टीआरपी पडला, फोन आलेला तुला? मला आला होता त्याच्यानंतरही कॉल की आपण पुन्हा एकदा
करूयात, भलेही एक एपिसोड आपण विदाऊट यू केलाय पण पुन्हा करूयात. म्हणजे एका एपिसोड नंतर लगेच एका एपिसोड नंतर मला कॉल आला होता प्रोडक्शनकडनं, माझ्या प्रोड्युसरकडनं कॉल आला होता, पण आय वॉज वे टू हर्ट. आणि माझं असं म्हणणं होतं की नाही, तुम्ही घेतली आहे ना ही झेप आणि माझ्याशिवाय तुम्ही शूट करायचा विचार केला ना, आता त्याचे परिणाम तुम्हाला दिसत आहेत म्हणून तुम्ही वळताय माझ्याकडे, परत यायचं नाही, आत्ता नाही. आणि मला बऱ्याच लोकांनी म्हटलं की चूक करतेयस तू एवढ्या झी सारख्या मोठ्या वाहिनीच्या अगेन्स्ट उभी राहतेयस, तू क्रिएटिव्स मोठे आहेत, ते क्रिएटिव्स आणि ते चॅनल चालवतात, प्रोडक्शन हाऊस मोठं आहे, ते तुझी वाट लावतील आणि तुझं करिअर बर्बाद होईल आणि तू यापुढे कुठेच दिसणार नाही वगैरे. आय वॉज स्टील ओके. माझं म्हणणं होतं की मी खरी आहे, मला माहिती आहे योग्यच घडणार आणि मी याच्यातनं पण उभी राहून दाखवेन. आणि आय थिंक सगळ्यांनी बघितलं आहे ते ओव्हर द इयर्स. तू काम करतेच आहे मी काम वेगवेगळ्या माध्यमातून. आता आपण कट टू एंडला इथे पद्मिनीवर येऊया की मी तुला मगाशी पण ते आपण बोलायच्या आधी बोललो की पद्मिनी करताना तू जे म्हणतेस की इतक्या गोष्टी तुला कराव्या लागत आहेत. AI मधनं आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो तेव्हा बऱ्याचदा तेच चेहरे म्हणजे एकसारखे दिसणं प्रत्येक एपिसोड, म्हणजे याच्यावर तुला मेहनत घ्यावी लागते. म्हणजे तुझे भरपूर तास त्याच्यात जात आहेत. आता अर्थातच हे सगळं ऐकल्यानंतर काय नेमकं करतेस हे मला वाटतं पहिल्यांदा समोर येते. त्यामुळे आता अनेकांना कदाचित प्रश्न असतील, अपूर्व आता काम करणार की नाही, मालिका, नाटक, सिनेमा ऑफर झाला की, कारण ती स्वतःचं प्रोडक्शन आता करते, त्यामुळे ती एक वेगळी झेप तिने घेतली आहे. तर मला ते तुझ्याकडनं ऐकायला आता आवडेल. नाही, आय एम स्टील ओपन टू ऑल द प्रोजेक्ट्स आणि सगळ्या माध्यमांसाठी आय एम स्टील ओपन. असं नाही आहे की हे प्रोडक्शन मी सुरू केलं आहे सो मी आता काम नाही करणार, असं काही नाही आहे. सगळं मॅनेजेबल आहे. माझी एक टीम आहे जी माझ्याबरोबर काम करते, सो मी एकटी असं नाही करत आहे. आणि मी कधी कमांड्स जे असे टाकते ते असेही कमांड्स देते आहे. सो काम सुरू आहे, ते छान पद्धतीने चालू आहे. हेक्टिक आहे, थोडं वेगळं आहे, एक्सपेरिमेंटल आहे. त्यामुळे ह्याला जसा इतर एपिसोड्स करायला वेळ लागतो त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागतोय, कारण अजूनही सगळ्या गोष्टीसाठी सगळेच नवीन आहेत. बरोबर. सो नक्कीच वेळ जातोय, पण दॅट इज नॉट स्टॉपिंग मी इतर प्रोजेक्ट्स घेण्यापासून. सो मी त्याच्यासाठी सुद्धा ओपन आहे आणि तेही करते आहे. आणि इनफॅक्ट ह्याच्या पुढची उडीसाठी सुद्धा मी रेडी आहे. आणि ती पुढची उडी सुद्धा माझी अशी आहे की मला आता कळलं की हे मला जमतंय, तर मला ते इतरांना सुद्धा शिकवायचं आहे. आणि ते खूप महत्वाचं आहे. हो, तुमच्या पुरतं. सो मला प्राऊडली सांगावंसं वाटतं की हे मराठीतलं पहिलंच मायक्रो ड्रामा आहे आणि हे इतर कुठेही कोणी एक्सपेरिमेंट केलेलं नाही आहे. हिंदी भाषेत आहेत, नक्कीच इतर कंट्रीजमध्ये तर आहेच. वर्टिकल सिरीज इज कॉमन इन अदर कंट्रीज, पण आपल्या कंट्रीत ते नव्हतं आणि म्हणून मला ते मराठीत सुद्धा आणायचं होतं. तर हा एक वेगळा प्रकार आपण आणलाय. आता हे इतर लोक सुद्धा एक्सपेरिमेंट करू शकतील म्हणून मला त्यांना शिकवायचं आहे. आणि त्यासाठी मी क्रिएटर लॅब एक फॉर्म करणार आहे. सो एक क्रिएटर अकॅडमी आहे जी आता मी सुरू करेन आणि याचे सेशन्स असतील. सो त्या सेशन मार्फत मी फक्त रील्स कसे बनवायचे हे नाही शिकवणार आहे, तर त्याच्यात तुमचं इमेज बिल्डिंग, तुमचं स्क्रीन प्रेझेन्स, AI टूल्स अँड टेक्निक्सचा वापर कसा करायचा आहे, क्रिएटिव्ह कसे आणायचे आहेत, रिलेटेबल कसे बनवायचे आहेत, ऑडियन्सना हुक पॉईंट कसा द्यायचा आहे किंवा ऑडियन्सची त्याचं कनेक्टिव्हिटी कशी आहे, मॉनिटायझेशननी ते कसं वर्क करेल. फक्त हाऊस आहे म्हणून करायचं नाहीये, तर त्याचं मॉनिटायझेशन कसं होऊ शकतं, ते कसं तुम्ही त्याच्यातनं कमवू शकाल, ब्रँड्स कसे आणू शकाल, त्यांच्याशी कोलॅबोरेट कसं होईल, ह्या सगळ्यावरती मी त्यांना मार्गदर्शन करणार आहे. आणि आत्ता आय एम स्टील डिझायनिंग द एंटायर स्केड्यूल आणि ते कसं असणार आहे, पण ते लवकरच माझ्या सोशल मीडियावरती मी शेअर करीन. आणि आय एम शुअर की बऱ्याच लोकांना एक क्रिएटिव्हिटीमध्ये काहीतरी करायचंय, कॉन्टेंट क्रिएटर्स बनायचे, पण त्यांच्याकडे मार्गदर्शन नसल्यामुळे ते थोडे मागे राहतात. परंतु या सगळ्यावरती जेव्हा त्याला डिटेल पॉइंट्स मिळतील, अभ्यासक्रम एखादा मिळेल, तर आय थिंक त्यांना तेवढीच ऊर्जा मिळेल टू क्रिएट समथिंग न्यू. कारण बरेचदा लोकांना करायचं बरंच काही असतं, बरोबर, पण ते कसं मांडायचंय, कुठल्या टेक्निकनी मांडायचंय, त्याची स्क्रिप्टिंग कशी करायची ह्याचा अभ्यास नसतो.